माननीय सभापती महोदय, विधान परिषद सदस्य यांचा महाराष्ट्र विधान परिषद नियम 260 अन्वये प्रस्ताव, यामध्ये प्रामुख्याने माननीय सदस्य अभिजित वंजारी आणि माननीय सदस्य सत्यजित तांबे यांनी वन विभागाच्या अनुषंगानं या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. सभापती महोदय, या ठिकाणी मला एक नमूद करायचं आहे की या बिबट्यांचे हल्ले आणि वाघांचे हल्ले या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 18/11/2025 रोजी एक बैठक घेतली. सदर बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील बिबट्यांचे वाढते हल्ले विचारात घेता बिबट प्रवण क्षेत्रात बिबट प्राण्यांचा समावेश वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील अनुसूची 1 मधून अनुसूची 2 मध्ये समावेश करण्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा असे निर्देश दिले आणि तो सदर प्रस्ताव 5/12/2025 अन्वये केंद्र शासनात सादर करण्यात आला. तथापि सदर प्रस्तावात केंद्र सरकारकडून मंजुरी प्राप्त होत नसल्याने मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती लक्षात घेता वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये केवळ महाराष्ट्र राज्याकरता सुधारणा करून बिबट या प्राण्याचा समावेश वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील अनुसूची 1 मधून अनुसूची 2 मध्ये समावेश करण्यासाठी वन्यजीव संरक्षण अधिनियम दुरुस्ती विधेयक याच अधिवेशनात मांडण्याच्या बाबतीमध्ये मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याचे शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. वन्यजीव हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला शासनाच्या सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत शासन स्तरावर हा विचाराधीन आहे. मान्य वन्यजीव संघर्ष ही बाब राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यासंदर्भात मान्य मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्षग्रस्त भागातील बिबट्यांच्या बचावाकरता तिन्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 600 बिबटे ठेवण्याची क्षमता असलेले ॲनिमल मॅनेजमेंट सेंटर उभारण्याकरता निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार जागेची निश्चिती करण्यात आली असून डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याची कार्यवाही सुरू असून त्यानुसार आवश्यक ते निधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल. जेरबंद केलेल्या वाघ, बिबट व इतर हिंस्र प्राण्याकरता अस्तित्व असलेल्या रेस्क्यू सेंटरची वन्य प्राणी ठेवण्याची क्षमता वाढवण्यात येत आहे. तसेच रेस्क्यू सेंटर देखील उभारण्यात येत आहेत. याकरता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना टाळण्याकरता तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण करण्याकरता संशोधन, प्रशिक्षण, क्षमतावर्धन व पशुवैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून घेण्याकरता ग्रीन जिओलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर सोसायटी, जामनगर, गुजरात व वन विभाग यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मानव वन्यजीव संघर्ष रोखण्याकरता 150 बिबट्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनात सादर केला असता त्यावर 17/11/2025 रोजी केंद्र शासनाने प्रायोगिक तत्वावर जुन्नर वन विभागात 5 मादी बिबट्यांना जेरबंद करून नसबंदी करण्याची परवानगी प्रदान केली आहे. त्यानुसार टेक्सास युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्याकडून नसबंदी करण्याकरता आवश्यक औषधं प्राप्त करून घेऊन पुढील कारवाई सुरू आहे. वनक्षेत्रात गवत, कुरण व मृद जलसंधारणाची कामे करून त्या ठिकाणी गवत व इतर चराईयोग्य प्रजाती याची लागवड करून वन्यजीव तृणभक्षी प्राण्यासाठी कुरण निर्मिती केली जात आहे. वन्य प्राण्यांना वनक्षेत्रात कृत्रिम पाणवठी निर्माण करून पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण नवी दिल्ली यांची परवानगी घेऊन बिबट्यांना व इतर राज्यातील प्राणी संग्रहालय वन्यजीव प्राणी बचाव केंद्रामध्ये हस्तांतरित करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत विविध राज्यातील प्राणी संग्रहालय व वन्यजीव बचाव केंद्रामध्ये 67 बिबट्यांची मागणी नोंदवण्यात आली असून त्यानुसार हस्तांतरित करण्याकरता कारवाई सुरू आहे. अरुणाचल प्रदेशमधून 6, मणिपूरमधून 3, बिहारमधून 5, गुजरातमधून 50, आंध्र प्रदेश 2, हरियाणा 1 अशा प्रकारची मागणी आहे. वन कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद व वन विभागाचे सक्षमीकरण करण्यात येत असलेल्या उपाययोजना
मानव वन्यजीव संघर्षाचे हॉटस्पॉट असलेल्या सर्व ठिकाणी वन विभागाद्वारे जलद प्रतिसाद गटाची रॅपिड रिस्पॉन्स टीम व बचाव दलाची रेस्क्यू टीम निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्फत वन्यजीव हल्ल्याच्या ठिकाणी तात्काळ प्रतिसाद देण्यात येतो. लोकसहभागातून करण्यात येत असलेली उपाययोजना. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत मानव वन्यजीव संघर्ष प्रवण क्षेत्रातील शेती भोवताली सौर ऊर्जा कुंपण तसेच स्थानिकांची राती घरे गोठे तत्सम इमारती भोवती सौर ऊर्जा कुंपण उभारण्याकरता अनुदान उपलब्ध करून देण्यात येते आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना ही ग्राम परिस्थिती विकास समितीच्या मार्फत स्थानिक लोकांच्या सहभागातून राबवण्यात येत आहे. मानव वन्यजीव संघर्ष प्रवण क्षेत्रामध्ये वन विभागाने स्थानिक लोकांच्या सहभागातून प्राथमिक बचाव दलाची प्रायमरी रिस्पॉन्स टीम निर्मिती केलेली आहे. सदर टीममध्ये स्थानिक गावकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून सदर टीम मानव वन्यजीव संघर्ष प्रवण क्षेत्रात गस्त करून वन प्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवते व त्यांच्या हालचालीची पूर्व सूचना तात्काळ वन विभागास देते. त्याकरता त्यांना मानधन देखील अदा करण्यात येते. मानव वन्यजीव संघर्ष हाताळण्याच्या अनुषंगाने स्थानिकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. सभापती महोदय, एकूणच वन विभागाच्या अनुषंगानं हा संघर्ष रोखण्याकरता आणि वाढती बिबट्यांची आणि वाघांची संख्या नियमित करण्याकरता आवश्यक ते प्रयत्न चालू ठेवलेले आहेत. मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सरकारमध्ये जनसामान्यामध्ये जो एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरण कमी करण्याकरता किंबहुना हल्ले रोखण्याकरता शासन निश्चितपणे यशस्वी होईल असा माझा विश्वास व्यक्त करतो.